वेळ कोणासाठी थांबत नाही, हे सत्य आहे. घड्याळ चालूच असतं. दिवस मागून दिवस जातात. महिने, वर्ष सगळं पुढे सरकत राहतं. आपण अनेकदा म्हणतो, आत्ता वेळ नाही, परिस्थिती योग्य नाही, थोडं थांबूया. पण खरं सांगायचं तर वेळ कधीच थांबत नाही. पण वेळ प्रत्येकाला बदलण्याची संधी मात्र देतो. ही संधी मोठ्या आवाजात येत नाही. ती शांत असते. ती हळूच येते. कधी एखादा विचार म्हणून, कधी एखादा निर्णय म्हणून, कधी एखादी चूक समजल्यावर मनात येणाऱ्या जाणीवेच्या रूपात. आणि म्हणूनच ती संधी अनेक वेळा आपण ओळखू शकत नाही. त्या संधीचा योग्य वेळी कसा उपयोग करायचा हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. कोणीही तुमच्यासाठी तो निर्णय घेऊ शकत नाही. कोणीही तुमचं आयुष्य तुमच्या वतीनं बदलू शकत नाही. काही लोक वेळेला दोष देतात, काही लोक नशिबाला दोष देतात, पण काही लोक शांतपणे स्वतःकडे पाहतात आणि विचार करतात की मी काय बदलू शकतो. आणि इथूनच खरं परिवर्तन सुरू होतं. घाई करू नका. स्वतःवर राग करू नका. सगळं आत्ता सुकायलाच हवं अशी जबरदस्ती करू नका. कारण जेव्हा मन गोंधळलेलं असतं तेव्हा घेतलेले निर्णय आपल्यालाच दुखावतात. मन शांत असलं की दिशा आपोआप स्पष्ट होते. आज जर आयुष्य कठीण वाटत असेल, जर उत्तर लगेच मिळत नसेल, जर वाट थोडी अंधुक वाटत असेल, तर घाबरू नका. कदाचित हीच ती वेळ आहे जिथे आयुष्य तुम्हाला थांबायला सांगत आहे. पळायला नाही, घाई करायला नाही, फक्त समजून घ्यायला. आज सगळं बदलणार नाही, पण आज घेतलेला एक शांत निर्णय, एक छोटा बदल, एक योग्य विचार उद्या तुमचं संपूर्ण आयुष्य वेगळ्या दिशेनं नेऊ शकतो. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा. वेळ तुमच्या विरोधात नाही, वेळ तुमचा शत्रू नाही, वेळ तुमचा शिक्षक आहे. तो तुम्हाला थांबवत नाही, तो तुम्हाला घडवत असतो. आज फक्त एवढंच करा. मन स्थिर ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढचं पाऊल शांतपणे टाका. उरलेलं योग्य वेळी आपोआप जुळून येईल. श्री स्वामी समर्थ नेहमी सोबत आहेत.